मित्रांनो, MPSC ग्रुप बी कंबाईनचे ॲडमिट कार्ड आलेले आहे, ते डाउनलोड कसे करायचे या संदर्भातला व्हिडिओ। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल। त्यातील सर्च बॉक्समध्ये मित्रांनो आपल्याला MPSC लॉग इन हे टाईप करावं लागेल। MPSC लॉग इन टाईप केल्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑप्शन MPSC लॉग इन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। मित्रांनो, न्यू विंडो ओपन झाल्यानंतर फर्स्ट ऑप्शन तुम्हाला MPSC लॉग इनचा दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। मित्रांनो, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। ही न्यू विंडो लॉग इनची असेल। मित्रांनो, रजिस्टर्ड ईमेलमध्ये उमेदवाराचा रजिस्टर्ड ईमेल इथे टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पासवर्डच्या विंडोमध्ये उमेदवाराचा जो काही पासवर्ड असेल तो इथे टाईप करून घ्यायचा आहे। पासवर्ड टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅप्चाची न्यू विंडो ओपन झाली दिसेल। इंटर कॅप्चामध्ये मित्रांनो जो काही कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा केअरफुली इथे टाकून घ्यायचा आहे। मी माझा कॅप्चा इथे केअरफुली टाकत आहे। कॅप्चा टाकून घेतल्यानंतर मित्रांनो प्रोसीड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल। मित्रांनो, आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। माय अकाउंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल। आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल। रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2025 हा ऑप्शन दिसतोय। बाजूला व्ह्यू ऑप्शन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर राईट साईडला फीज रिसिप्ट आणि ॲडमिट कार्ड हे दोन ऑप्शन दिसतोय। मित्रांनो, आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं असल्यामुळे ॲडमिट कार्ड व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। ॲक्शन बटनमध्ये डाउनलोडचा ऑप्शन दिसतोय। ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेला दिसेल। मित्रांनो, डाउनलोड झालेलं ॲडमिट कार्ड बघण्यासाठी आपल्याला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल आणि आपलं ॲडमिट कार्ड बघून घ्यावं लागेल। ॲडमिट कार्ड बघण्यासाठी मी डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करत आहे। अशा पद्धतीने मित्रांनो माझं ॲडमिट कार्ड इथे डाउनलोड झालेलं आहे। अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून MPSCचं ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप बघितलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।